येस, कम इन. पानवलकर सर, आत येऊ का जरा? ओहो गुरुनाथ, या या या, बसा बसा, बोला. सर, कसं काय जमतं तुम्हाला? नाही, इतकं तुम्ही प्रेमानं वागवता, मला इतकं प्रेमानं बसायला सांगितलं, मला खरंच खूप बरं वाटलं सर. गुरुनाथ, समोरची माणसं आपला भूतकाळ विसरत असली तरी मी नाही विसरत. आणि मुख्य म्हणजे मी हे कधीच विसरू शकत नाही, तुम्ही आमचे एक्स बॉस होतात. आपले खूप छान रिलेशनही होते. हो सर, मला त्याच विषयावर बोलायचंय. म्हणजे काय झालं ना, मी नुसता विचार करत बसलो होतो आणि अचानक नॉस्टॅल्जिक झालो. कसं काय? सर, आता तुम्हाला सगळ्यांना एकत्र काम करताना पाहिलं की मला ते जुनेच दिवस आठवतात. म्हणजे मी ऑफिसमध्ये नव्यानं जॉईन झालो होतो तेव्हाचं वातावरण, ते आजही आठवतं सर मला. पानवलकर सर, तुम्हाला आठवतंय मी अगदी सुरुवातीला ऑफिस जॉईन केलं होतं तेव्हा कसा होतो? आठवतं ना, नक्कीच आठवतं. नागपूरहून आलेला एक साधा सुधा पोरगा, ज्याला साधं फ्लुएंट इंग्रजी सुद्धा येत नव्हतं, पण अतिशय हुशार आणि कठोर मेहनत करण्यासाठी नेहमीच तयार असणारा असा एक उमदा गुरुनाथ. करेक्ट, अगदी तसाच होतो मी सर, अगदी बरोबर बोललात तुम्ही. पण या उद्या तरुणाला खरी संधी दिली, खरंच शिकवलं ते तुम्ही सर. नाही, मी खरंच सांगतोय, ऑफिसचे एटिकेट्स, मॅनर्स, बिझनेस कसा हँडल करायचा, इथल्या बारीक बारीक नॅक्स, हे सगळं सर फक्त तुम्ही शिकवलं सर मला. गुरुनाथ, हे सगळं मनापासून बोलताय तुम्ही? हो सर, नाही मी खरंच हे मनापासून बोलतोय. आणि तुम्ही शिकवलत मला, म्हणूनच मी यशाच्या पायऱ्या चढत चढत इथपर्यंत पोहोचलोय सर. आणि त्याच यशाच्या धुंदीत तुम्ही सगळं काही विसरूनही गेलात. इतकं की चार चौघांमध्ये माझा अपमान करताना तुम्हाला माझ्या वयाचं, आपल्यातल्या नात्याचंही भान राहिलं नाही. मे आय कम इन? या प्लीज. सर तुम्ही बसा ना, मी उभा राहतो. आय एम कम्फर्टेबल. थँक्यू. काही प्रॉब्लेम आहे का मिस्टर सुभेदार? हो, नाही मी बरा आहे. तब्येत बरी दिसत नाहीये तुमची. नाही, जरा उन्हातानात फिरत आलो ना, म्हणून थोडस वाटत असेल, पण आय एम ओके. वहिनी, आपण मीटिंगला सुरुवात करूया? सुरू करूया. आपल्याला न्यू अजंता कंपनीचं नवीन टेंडर भरून द्यायचं आहे. या वेळेला ही ऑर्डर आपल्यासाठी सगळ्यांसाठी खूप महत्वाची आहे. 50 करोडचे हे डील असणार आहे, त्यामुळे या वेळेला प्रपोजल आणि प्रेझेंटेशन खूप चांगलं झालं पाहिजे. मुद्दा हाच आहे की हे प्रेझेंटेशन कोणी करायचं. तुम्हाला काय वाटतं सर? वहिनी, मला असं वाटतं की ही जबाबदारी आपण गुरुनाथ सुभेदारांवर सोपवावी. अरे सर, न्यू अजंता कंपनी इन्स्टंट फूडवरती जास्त भर देते. मार्केटमध्ये इन्स्टंट फूडचा सर्वे करून नव्या प्रॉडक्टचं जास्त मार्केटिंग करावं लागतं. नाही, बरोबर आहे तुमचं, पण तरी हे तुम्ही हँडल करावं असं मला वाटतं. हा, मला पण. नाही, एक मिनिट. आणि या सगळ्या बाबतीत गुरुनाथ सुभेदारांचा हातखंडा आहे. मार्केट पॉलिसी, मार्केट पोझिशन आणि पब्लिसिटीचा त्यांचा विशेष दांडगा अभ्यास आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ही संधी किंवा ही जबाबदारी आपण त्यांच्यावर सोपवावी. बाकी पुढचा निर्णय सगळा तुमच्या हातात आहे. ठीक आहे, मी विचार करते. उद्या सकाळी कॉल की. किती खडूसपणा करते ही राधिका. सरळ हो म्हणायचं तर ते नाही, नवऱ्याचा मोठेपणा कसा मान्य करेल ना. बस मला ही संधी मिळू दे, मग बघ मी काय करतो ते. सरिता ताई, या या या. काय चाललंय? काय नाही हो, दिवाळीचा फराळ एवढं बनवत होते. इथून जात होते, खमंग वास आला. म्हटलं बघावं काय चाललंय तुमचं. घ्या ना, आता बनवतच होते. थोडं घ्या, चव चाखून बघा कशी झाली.
काय मस्त झालाय हो. हो खरंच. तो तुम्ही कांदा घातला ना त्याच्यात, हो हो त्याने मस्त चव आली. हाव ना, 2 दिवस सुकवावं लागते कांदा आधी आणि मग तळून घालते. आमच्या नागपुरामध्ये का नाही खसखसही घालते बरं आम्ही याच्यामध्ये चिवड्यात. गुरला भारी आवडते खसखस कांदा घातलेला चिवडा. हो का? आव. मला माहितीच नव्हतं. तुमचा तयार झाला का बरा? छे हो, दोघांसाठी काय करणार? गुड मॉर्निंग. काही मॉर्निंग फारशी गुड दिसत नाही वाटत. नाही ते मला ऍक्च्युली जेनी बरोबर काहीतरी काम होतं, पण पाहिलं तर तूच बसलायस तिच्या जागी. हा, ती गोव्याला गेली ना, लक्षातच नाही आलं माझ्या. नाही पण ती नसताना तू तिचं काम करतोयस म्हणजे सौमित्र काही उगीच नाही चिडवत तुला हा तिच्यावरून. नाही म्हणजे ऐकलंय मी असं 1-2दा. आणि काय म्हणतो आनंद, असेल तरी काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे? कम ऑन. आहे प्रेम तर आहे प्रेम, म्हणजे असेलच कदाचित. मी आपलं एक मित्र म्हणून जनरल विचारलं तुला, नाही का? आणि कम ऑन, आपण काय आज ओळखतोय का एकमेकांना? हा, किती आधीपासून मैत्री आपली, आपण तर सगळं शेअर करायचो. आता ठीक आहे, मधल्या काळात आपण फार बोलायचो नाही, पण इट्स नेव्हर लेट, राईट? आय विल बी हॅपी फॉर यू ना, जर असं काही असेल तर. आणि असशील प्रेमात तर ऍक्सेप्ट इट. तू काही गुन्हा नाही केलेलास म्हणून असा गुन्हा केल्यासारखं असा गप्प गप्प बसू नकोस काय. गुन्हा का? मी काही एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर केला नाही. जणू काही राधिकानं शिकवल्यासारखं बोलतोय. नाही, अगदी बरोबर म्हणतोस. पण हे बघ, मी मित्र म्हणून जनरल गप्पा मारायला आलो तेवढंच. आता तू समजत नसेल तर ठीक आहे, म्हणजे इट्स ओके. पण एक सल्ला देतो तुला, म्हणजे बघ, मला असं वाटतं की असशील ना प्रेमात तर दिस इज द राईट टाइम टू गेट मॅरिड. म्हणजे जस्ट यू कॅन टेल मी एनी टाइम. म्हणजे मी आहेच इथे. सो लोक म्हणतात मॅडम की बळीराजासारख्या तक्रार करतो, रडत राहतो. जे आहे ते आहे ना मॅडम, आम्ही कुठं नाही म्हणतो. मॅडम, समजा उद्या आम्ही असं म्हटलं की आम्ही आमच्या पुरतच पिकवतो, आमच्या पुरतच खातो, आमच्या पुरतच शिजवतो, तर काय खातील हे लोक? त्यांच्या बँकेतले पैसे, शेअर्स, नोटा काय खातील सांगा ना. बरोबर आहे तुमचं. अहो, एजंट लोक मधल्या मध्ये पैसे खातात, आणि त्यापेक्षा तुम्हीच आमचा माल विकत घेतला तर, आणि तुम्ही जर आमचा माल विकत घेतला डायरेक्ट तर आमचाही फायदा आणि तुमचाही फायदा. मॅडम, आम्ही आमचं रडगाणं घेऊन तुमच्याकडे आलोय, बघा काय करता येईल तर. अहो पण आम्ही कशी काय मदत करणार? हे बघा साहेब, तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलात. नाही कदम, नाही तसं नाहीये. तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला. आम्ही तुम्हाला नक्की मदत करू. आता हे पहा, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यासारखे शेतकरी आणि आम्ही ग्राहक यांच्यामधलं अंतर कमी झालं पाहिजे, ते आधी बघूया. दुसरी गोष्ट म्हणजे सर, आपण असं करूया, आपण एक कमिटी नेमूया जी थेट यांच्याशी संपर्कात असेल, आणि ती कमिटी आपल्याला यांच्या ज्या गरजा आहेत, म्हणजे बी बियाणं, खतं, शिवाय यांच्या मुलांची शिक्षणं, मुलींची लग्न, या संदर्भात काही अडचणी असतील तर तुम्ही त्यांना सांगायचं,
आणि ती कमिटी थेट आमच्यापर्यंत या अडचणी पोहोचवेल. बरोबर? अगदी बरोबर. काय झालं? तुमच्या आश्वासनावर विश्वास ठेवू ना मॅडम. मॅडम राग नका मानू, पण आजपर्यंत खूप जणांनी आश्वासन दिली, पाळली कोणीच नाही हो. लोक नुसते हा हा म्हणतात, नंतर बघू काहीतरी करू असं म्हणतात, पण करत काहीच नाही मॅडम. एक मिनिट, मला असं वाटतं की आपण एनिवे आपल्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसाठी ज्या ज्या ऍक्टिव्हिटीज प्लॅन करतोय, म्हणजे आपल्या कंपनीतल्या बजेटपैकी थोडा पैसा आपण काही समाजकार्यासाठी वापरण्याचा जो प्रयत्न करतो, त्यापैकी थोडं बजेट जर आपण इथे वापरलं आणि या गोष्टीला जर प्राधान्यक्रम दिला, तर मला असं वाटतं कामात काम होऊन जाईल. आणि त्यासाठी आपल्याला कंपनीच्या बजेटवर फार ताण पण नाही द्यावा लागणार. आणि इनफॅक्ट आपलं बघून इतर कंपन्या सुद्धा अशाच प्रकारच्या कल्पना अंमलात आणण्याचा विचारही करतील, नाही का? बरोबर आहे, हे अगदीच बरोबर म्हणणे. आणि हे सगळे शेतकरी जे म्हणतात ते पण काही खोटं नाहीये. उद्या त्यांनी असं ठरवलं की आपण अन्नधान्य नाही पिकवायचं, तर काय खाणार आहे आपण? नाही ते आहेच, हा थॉटच खूप भीतीदायक नाही. आणि आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो. प्रत्येक गोष्ट नफा तोटा याच्यामध्ये बघून नाही चालणार आहे आपल्याला. नाही, आपण हे केलंच पाहिजे. आणि आपण जसं आपल्या कुटुंबाचा विचार करतो, तसंच हेही आपलं कुटुंब आहे हा विचार केला पाहिजे. त्यांना मदत केलीच पाहिजे. आणि आनंद भाऊजी, राहिला प्रश्न आपल्या फंडिंगचा. तर आता ज्या नवीन ऑर्डर्स येतील त्याच्या नफ्यातनं आपण काही हिस्सा या लोकांसाठी बाजूला काढूया. मग प्रश्नच येणार नाही. आणि मला खात्री आहे हे नवीन डील आपणच क्रॅक करू. राधिका, ही तुझी चॅरिटी पूर्ण होणारच नाही, कारण हे डील तुला मिळू नये याची काळजी मी घेणार आहे. बरं, पण मग आता प्रेझेंटेशनची जबाबदारी आपण कोणावर सोपवू? मला असं वाटतंय की या वेळेला गुरुनाथ सुभेदार प्रेझेंटेशन करतील. थँक्यू सो मच. आय मीन, मलाही खूप आवडेलच करायला, आणि मी आय गिव्ह माय बेस्ट टू गेट दिस कॉन्ट्रॅक्ट टू द कंपनी. पण माझं एक छोटंसं सजेशन आहे, मी सांगू का? मला असं वाटतं की आतापर्यंत आपल्या कंपनीतल्या सगळ्यात सिनियर मंडळींनी अशा महत्वाच्या कॉन्ट्रॅक्टसाठी प्रेझेंटेशन अत्यंत चांगल्या पद्धतीने केली आहेत. पण तितकंच आपल्याला त्या मानानं ज्युनियर असलेले किंवा या प्रेझेंटेशनच्या बाबतीत फारसा एक्सपिरियन्स नसलेले आपले जे टीम मेंबर्स आहेत, त्यांना आपण यावेळेला प्रायोरिटी दिली तर? नारकर, ते फार्मर्स गेले का? मला माहित नाही, मी आता तर आत्ता ठीक आहे, वेळ आहे यायची. आणि का आलात आज? ते जेनी मॅडम रजेवर आहेत ना, म्हणून मला इकडे शिफ्ट केलंय. ठीक आहे, मग जा तुमचं काम करा. तुम्हीच बोलत म्हणून आलो ना. झालंय माझं बोलून, जा आता काम करा. हा. अरे गुरु, आय एम काइंड ऑफ सरप्राइज, तू माझं नाव सजेस्ट केलंस प्रेझेंटेशन साठी. अरे त्यात काय म्हणजे आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाहीये. आनंद, मी जेव्हा बॉस होतो तेव्हा सुद्धा मी नेहमीच तुझं नाव रेकमेंड केलेलं. आणि हा, आता कंपनीच्या फायद्यासाठी जे योग्य आहे ना तेच मी रेकमेंड करणार ना. तर आता तुमचा विश्वास नसेल त्यावर तर? नाही, असं नाहीये, पण टू बी ऑनेस्ट आता पास्ट एक्सपिरियन्सेस तुझे. सॉरी, पण आपण नको ना पास्ट बद्दल बोलूया. पास्ट इज पास्ट. आता आपण नव्यानं सुरुवात करूया ना सगळ्याची. ठीक आहे, करूया नव्याने सुरुवात. ग्रेट. मग संध्याकाळी जरा लवकर निघायचं प्रेझेंटेशन साठी? हो, प्रेझेंटेशनची तयारी करायची, मग लवकर कसं निघणार? अरे म्हणजे हा, सॉरी, म्हणजे माझ्या डोक्यात काय होतं की ऑफिसमध्ये बसून जर आपण प्रेझेंटेशन केलं ना तर ते उगीच कोणी ना कोणी सारखं भेटून डिस्टर्ब करतील. परत ऑफिस बंद करायची वेळ झाली तर त्यापेक्षा मला असं वाटत होतं की आपण घरी बसून शांतपणे म्हणजे करता आलं तर.
अरे वा, तुझ्या घरी बसून आपण आधी जसं करायचो का पण तुझ्या घरी नाही तेच ना, म्हणजे आय विश असं करता आलं असतं, पण आता तुलाही माहितीये घरी आई बाबा आहे. म्हणूनच कसं म्हणजे अरे अथर्व पण मध्ये मध्ये येतो तर इथेच बसूया. नाही इथल्यापेक्षा मला असं वाटलं की म्हणजे बघ म्हणजे इफ यू डोंट माइंड आपण माझ्या घरी. हा म्हणजे जर शक्य असेल तर. आफ्टर अ लॉंग टाइम. ऑफकोर्स म्हणजे आय डोंट रिमेंबर आपण लास्ट टाइम कधी असं म्हणजे तुझी हरकत नसेल. नाही मला काहीच हरकत नाही, आपण बसूया आणि प्रेझेंटेशनचं काम पण करूया. ते महत्वाचं. हो ग्रेट. सो आपण आज तू आणि मी माझ्या घरी बसूया. व्हॉट्स हॅपनिंग? तू बघच मी काय करतो. काय करणार आहेस? इंटेलिजंट प्लॅन आहे. मला सांग ना. इंटेलिजंट प्लॅन? मी काय डम आहे का मला न सांगायला? बाबा हे काय करून राहिला? काही नाही ग, जरा या माळा आणल्या ना, त्या चेक करायच्या होत्या ना लावायच्या आधी. त्यातले काही लाईट्स फ्यूज आहे, ते बघायला नको? आई सांगत होत्या का तुम्ही आकाश कंदिलाची ऑर्डर पण दिली म्हणून? हो अगं, आपल्या सोसायटीमध्ये साने आहेत ना, ते तयार करतात आकाश कंदील. म्हटलं कशाला बाहेरून आणायचं, त्यांनाच ऑर्डर दिली. बरं केलं बाबा. बाबा यंदाच्या वर्षी ना दिवाळी एकदम जंगी साजरी करायची. हा मग काय, यावर्षी आम्ही मुंबईत आहोत. म्हटलं दिवाळी साजरी करूया छान मस्त, अथर्व सोबत, तुझ्या सोबत. मागच्या 2 वर्षात दिवाळी अशी नीट साजरीच करता आली नाही. जाऊ दे, नको त्या आठवणी. सुनबाई, आठवणी काढायच्या पण चांगल्या, वाईट नाही. या दिवाळीत कुणाच्याही डोळ्यात अश्रू यायला नको. आपल्या घरच्याच नव्हे ते इतर कुणाच्याही. परमेश्वर सर्वांना सुखी ठेवो, आनंदी ठेवो, हेच सदिच्छा. बाबा आता तुम्ही म्हणताय ना तसं खरंच झालं ना तर हे जग सुखी व्हायला वेळ लागणार नाही. अगदी खरं बोललीस बेटा. बाबा मी गेल्या काही दिवसांपासून बघतेय यांच्यात सुद्धा जरा बदल व्हायला लागलाय. मला तर दिसून नाही राहिला. नाही आपल्याशी तसंच वागतायत, पण तिथे ऑफिसमध्ये ऑफिसच्या कामात इंटरेस्ट घ्यायला लागले. असं काय विशेष केलं त्यानं? नवीन कॉन्ट्रॅक्टचं प्रेझेंटेशन द्यायचं होतं. असं मी आनंद भाऊजींना सांगितलं होतं, तर ह्यांनी त्यात स्वतःहून लक्ष घातलं, चांगले इनपुट्स दिले. खूप चांगलं झालंय प्रेझेंटेशन. अरे वा, छान. बाबा मलाही खूप उत्सुकता आहे आता या सगळ्याचं काय होतं. हे हुशार आहेत, मेहनती आहेत, आता पुन्हा इंटरेस्ट घेऊन काम करायला लागले. मुख्य म्हणजे राधिका मसालेला स्वीकारलंय. बाबा हेही काही कमी नाही ना. सुनमय खरं सांगू का, तसं गुरुनाथ आहे हुशारच. जरा जास्त हुशार नसताना त्याच्या आयुष्याचं सोनच झालं असतं. बरोबर बाबा, पण मी तुम्हाला म्हटलं होतं ना की यांच्यातल्या रावणाला मी नष्ट करून सोडू. त्याची हळूहळू सुरुवात झाली असं वाटतंय. हे बघा बोलवणं आलं. आले बाबा, आलेच. हो हो बेटा. देव करो आणि तुझी ही आशा खरी ठरू. ही दिवाळीच काय, तू सगळे दिवस तुझ्या आनंदात जा. तू सेंड करतोस मला? हो हे बघ, फाईल अटॅच केली अँड सेंड. येस, रिसीव्ड. वा, गुरु खरं सांगू यार, फारच कमाल झालंय प्रेझेंटेशन. याच्यात ना एक तुझा एक मॅजिकल टच आहे. हाऊ वंडरफुल यू कव्हर ऑल द टॉपिक्स ना. खरंच थँक्स अ लॉट. अरे थँक्स काय आनंद, आपण एकाच कंपनीसाठी काम करतो ना. राधिका मसाल्याचं भलं व्हावं हाच हेतू आहे की नाही आपला, मग त्याच्यात थँक्स काय. हो ते आहेच, पण कसं आहे की तू आधी माझं नाव रिकमेंड केलंस प्रेझेंटेशनसाठी, त्याच्यानंतर मी प्रेझेंटेशन करणार आहे तरी तू सगळी मेहनत घेतलीस. हे सगळं तू मला करून दिलंस, हे ऍक्च्युली तुझं क्रेडिट आहे, पण तू माझ्यासाठी करून दिलंस. आय
आय डोंट नो, जस्ट थँक्यू यार. कम ऑन आनंद, इट्स माय प्लेजर. आणि तुला एवढंच थँक्स म्हणायचं असेल तर हे असं फक्त शेव देऊन करणार आहेस का थँक्स? नाही म्हणजे आपलं काहीतरी ठरलं होतं ना. अरे ऑब्व्हियसली आपण बसून काम करणार आहोत म्हणून तर इथे आलो आपण. तुझं सेव्ह म्हणणार आपण आधी सेव्ह केलं ना प्रेझेंटेशन, असं का बोलतोयस तू? तसं नाही, म्हणजे मलाच ऑकवर्ड वाटलं की कसं विचारायचं तुला. अरे नाही वेळच करा, आपलं ठरलं होतं त्याच्यासाठीच आपण घरी भेटलो. म्हणजे काय आणतो आता, थांब. ते काय आहे जरा बघतो स्टॉक मध्ये, असेलच काहीतरी. अरे वा वा, तू म्हणजे फुल तयारी करूनच आलायस. तयारी? अरे म्हणजे काय, आपण ठरलं होतं. मी जरा पाण्याची बॉटल पण आणतो, थांब. येस, सॉर्टेड, लाईफ इज सॉर्टेड. असं काम केल्यानंतर असं जरा रिलॅक्स व्हायला मस्त वाटतं ना. आणि चांगलं काम केल्यावर रिलॅक्स करणं म्हणजे अतिउत्तम. सेड इट. वाव. Wow. Yes. Cheers to Radhika Masale and our friendship. Cheers. कितीतरी दिवसांनी बसतोय असं आपण. आय नो, माझ्याचमुळे. हे नाही सॉरी, मला असं काहीच म्हणायचं नव्हतं. नाही आनंद, बरोबर आहे यार, तू काही चुकीचं नाही बोललास. Hello, good morning. Good. Good morning, gentlemen. Good morning. Have a seat. Have a seat. Relax. मला वाटतं सगळे आलेले आहेत. नाही, वाटतं राधिका मसालेकडून अजून कोण आलेलं नाही. आपण थोडा वेळ वाट पाहावी का? आपण थोडी वाट पाहूया. ओके, प्लीज. थँक्यू. राधिका मसाले नेहमीच टॉपला असतात, पण यावेळी माझी कंपनी चान्स नाही मारून देणार. हा गुरुनाथ कुठे राहिलाय? वेळेत आला नाही तर बट्ट्याबोळ होईल सगळ्याचा. सॉरी सर, सॉरी जेंटलमॅन, मला जरा उशीर झाला. मायसेल्फ आनंद फ्रॉम राधिका मसाले. इट्स ओके मिस्टर आनंद. हॅव अ सीट. रिलॅक्स. थँक्यू सो मच. रिलॅक्स. प्रेझेंटेशन द्यायला हा आनंद आलाय आणि गुरुनाथ कुठे भटकतोय? काय करतोय काय? आता काय प्लान केलाय गुरुनाथने देवास ठाऊक. त्या मूर्ख माणसाने फोनही स्विच ऑफ ठेवलाय. Okay. So, gentlemen, pleased to welcome you all over here. आता आपण एक एक करून कंपनीच्या प्रेझेंटेशनला सुरुवात करूया. आर यू रेडी? कोण पहिलं करतंय? ओके, गुड. कम ऑन. यस, गुड मॉर्निंग. काय मग गेला जाड्या? काय? आय मीन आनंद सर गेले का प्रेझेंटेशनला? मी त्यांचीच वाट पाहते. तिथे सगळं व्यवस्थित पार पडू दे. हॅलो आनंद भाऊजी. वहिनी, गुड न्यूज आहे. काय? वहिनी, तो प्रेझेंटेशन खूपच छान झालंय आणि ती डील पण आपल्यालाच मिळाली आहे. हे सगळं तुमचं क्रेडिट आहे. थँक्यू वहिनी, पण एंटायर क्रेडिट प्लीज डझंट गो टू मी अलोन. आपल्या गुरुने पण खरंच खूपच छान प्रेझेंटेशन रेडी केलं होतं. फक्त त्याची नियत खराब निघाली. हो ना. बरं आनंद भाऊजी, तुम्ही लवकरात लवकर इथे या. आपण सगळेजण सेलिब्रेट करूया. हो, नक्की करूया.
पण त्याआधी मी घरी जातो आणि गुरु बसला असेल दार ठोकवत, त्याला बाहेर काढतो आधी. पण तुम्ही काय उत्तर देणार यांना? त्याला बघू, आता करतो मी मॅनेज, डोंट वरी. ठीक आहे, लवकर या. बाय बाय. काय झालं? मिशन सक्सेसफुल? अर्थात. पण हे सगळं करण्यामागे यांचा काय उद्देश होता हे कळायला हवं. यांचं महाडिकांबरोबर काय बोलणं झालं हे मला कळलं पाहिजे. पण मग काय करायचं? तू एक काम कर, यांचा मोबाईल चेक कर. नाही म्हणजे खरं तर मला हे असं केलेलं आवडणार नाही, पण आता काय करणार, वेळच तशी आली आहे. ते सगळं होईल ग, मी करते ते. पण ऐक ना, दिवाळी दो ना, मला ट्रेडिशनल कपडे घ्यायचे आहेत. आता फेस्टिव्ह सीझन आहे. हो का? बोनस मिळाला नाही तुला? बोनस? कसला बोनस? कोणी दिला बोनस? मला नाही दिला बोनस. नाही मिळाला? ठीक आहे, घे, मी सांगते. सिरियसली? जा. येस, थँक्स, बाय. यांचा काय प्लॅन होता हे मला कळलंच पाहिजे. नाही, आणि त्या प्लॅनला वेळीच सुरुंगही लावला पाहिजे. फोनही डेट झाले नाही तर फोन करून कोणातरी बोलून तरी घेतलं असतं. का आता चकणा. अरे गुरु उठलास? अरे गुड न्यूज आहे. काय फार कमाल प्रेझेंटेशन झालं माहितीये का? असे 4-5 लोक बसली होती तिथे कॉन्फरन्स मध्ये आणि 1, 2, 3, 4 सगळ्यांनी प्रेझेंटेशन दिलं. त्याला काही खास आवडत नव्हतं. मग माझं टर्न आलं. मी एकदम टेन्स. मी उठलो, मी प्रेझेंटेशन द्यायला सुरुवात केली. हळूहळू कॉन्फिडन्स पण वाढला. तू जसं सांगितलं होतं एक्झॅक्टली तसंच केलं प्रेझेंटेशन आणि त्यांना खूप आवडलं. अँड गेस व्हॉट, द डील इज क्रॅक्ड फॉर राधिका मसाले. वी डिड इट मॅन, वी डिड इट. आजोबांनी किती फटाके आणले पण एक पण आवाज वाला नाही का? आवाज करणारे फटाके वाजवायचे नाहीत हा अथर्व. का? अरे त्याच्यामुळे ध्वनी प्रदूषण होतं. आणि आपल्या आजी आजोबा असतात ना, त्यांना, लहान बाळांना, प्राण्यांना, पक्ष्यांना या आवाजाचा त्रास होतो. म्हणून आवाजाचे फटाके उडवायचे नाहीत. हो. म्हणून शक्यतोवर प्रकाशाचे फटाके आणायचे आणि लावायचे. म्हणजे कोणते फटाके? अनार, फुलचक्र आणि फुलपाटी पण. आणि हा अथर्व, एकट्याने जायचं नाही हा, कोणीतरी सोबत असलं पाहिजे फटाके उडवताना. आजी आजोबा, बाबा, आई. नाही तर काय होतं माहितीये ना? बाय. अरे पटकन आग हातावर येऊ शकते, हात भाजू शकतो, हो की नाही? म्हणून फटाके नेहमी मोकळ्या जागेत लावायचे. कळलं का? घरात लावू नाही. कसं असतं माहितीये का सर्व? अरे घरामध्ये वायरी असतात, सिलेंडर असतो. एखादी चूक आपल्याला महागात पडू शकते. सिलेंडरचा स्फोट होऊ शकतो, वायरीज होऊ शकतात, हो की नाही? म्हणून असलं काहीही करायचं नाही हा अथर्व. ते रॉकेट, बाप्पा, रॉकेट तर बिलकुल उडवायचं नाही. रॉकेट कुठेही जातं ना, इकडून तिकडे कुठेही जातं. रस्त्यावरती तर अजिबात लावायचं नाही. इकडे गच्चीवरती वगैरे ठीक आहे, पण लहान मुलांनी रॉकेटला हात लावायचा नाही. मोठ्या माणसांना लावू दे, पण शक्यतो नकोच ना. सुनबाई, मुलांची हौस म्हणून आपण फटाके आण, पण काही मंडळी नुसती शो बाजी म्हणून फटाके आण. हो ना. खरं तर लाखो आणि करोडो रुपये खर्च करतात. पैशांची नुसती धुळधाण, राख रांगोळी करतात आणि नुसते फटफट फटफट आवाज. हो. आणि सकाळी बघा तो त्यांच्या घरापुढे एवढा मोठा कचरा. कधी करणाऱ्या लोकांना काही समजतच नाही. सुनबाई, कुठली गोष्ट नाही का मर्यादेपुरती असली ना तर बरी वाटते. तेच ना बाबा, कुठे सुरू करायचं, कुठे संपवायचं तेच कळत नाही. आयुष्याचं, नात्याचं, व्यवहाराचं तसंच असतं ना. सुनबाई, मला तुझ्या बोलण्याचा अर्थ कळलाय. वा राधिके, नेहमीप्रमाणे तुझी रांगोळी मस्त आले. राधिका, तुझ्या एवढी छान रांगोळी नाहीये काढता येत मला. माझी आपली असते ओके ओके बेसिक. अगं नाही ग, किती छान काढली आहेस तू.
आणि एवढ्या मुलीला सांभाळून रांगोळी काढली हेच खूप आहे. ह्यातच कौतुक. एकदम बरोबर हो नानाजी. अहो एरवी मला तरी कुठे वेळ असतो. आता दिवाळीचे 4 दिवस रांगोळी काढायलाच पाहिजे ना, मग म्हणून काढली. काय म्हण राधिके, या रांगोळ्या, हे कंदील, हे सगळं बघितलं ना की मन प्रसन्न होतं. तू काय कर, सुट्टी काय ऑफिसला आज? हो, चांगली 2 दिवस सुट्टी दिलीये. अरे वा, अथर्वची मजा आहे मग. नानाजी थोड्या वेळाने येता ना फराळाला? हो, म्हणजे काय येणारच आहे? तुला माहित नाही राधिका ताई, नाना कधीपासून 9 वाजायची वाट पाहताय. काल आहे ना जरा जास्त चालून आलेत, आज दिवाळीचा फराळ खायचाय म्हणून. त्यासाठी नाही का, बेसनं ते लाडू जास्त खायचे आहेत मला. तसं मी माझी तर रांगोळी झाली. आता आज जाते, अथर्वला उठणं लावायचंय, आंघोळ घालायची त्याला, खाली पण यायचंय ना. चल तू घे सगळं आटून घे, मी येतोच. गुरु ये बरं लवकर. अथर्व उठणं का लावायचं असतं रे? अखंड सण करायला. आबर राधिका, कसं आहे तुरु बोलायला लागलाय पोपट, पहा बरं. कारण बाबांनी पडवून ठेवलंय ना म्हणून. गुरु ऐकायचं आला. बस 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 बस, चल उठणं लावून घे. नाही आई, मी जरा आलो खाली जाऊन 5 मिनिटात. एक जरा अर्जंट काम आहे. हा, पहाटे पहाटे का बरं काम आहे? अगं एक मित्र येतोय, तर त्याला पटकन भेटायचं. मी आलो लगेच 5 मिनिटात आलो. पहाटे पहाटे मित्र काय उठणं लावायला आला का? तू काहून जाते? त्याला बोलव ना, मग सगळं झाल्यानंतर आपण एकत्र फराळ करूया. तू काहून जाते? अगं आलो असतो, फक्त एक 5 मिनिट नंतर. काय तर दिवाळीत जायचंय ना कुठे कुठे, म्हणून मग एक 5 मिनिटं पटकन भेटून. तुला काम आहे, चल 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 बस लवकर. ते लाव, उठणं लाव, आपण अभ्यंग स्नान करूया आणि त्यानंतर तुला कुठे जायचं तिथे जा. हे बघ, त्याचा फोनच आला. मी एकच. हा हॅलो, आलोच रे, आलोच, लगेच आलो. आणि त्याला बरं बोलव ना, कोण आहे तो मला दे ना फोन, मी बोलते त्यासोबत दे. नाही आई, तू ओळखत नाहीस त्याला, आणि तो काही असं वर बोलणार का नाहीये. मी आलो ना, लगेच आलो ना भेटून त्याला. आधी बस. काढला बा, का करत आहे तुला? काही सगळं सांगावं लागतं का दरवर्षी? अथर्व चल बरं, मी आले लवकर आंघोळ घालायला. लवकर उठ, लवकर उठ. आपल्याला खाली जायचंय ना, खाली गंमत आहे, मजा बघायला जायचंय. आई आपण सगळेच जण जाऊया खाली. हा ना, गुरु येईल ना आपल्यासोबत. चल.